आंबेगाव तालुक्यातील मुरडेवाडी शाळेच्या बांधकामासाठी 51,905 रुपयांची देणगी दिल्याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं अजय घुले यांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान शाळा बांधकामासाठी देणगी देणाऱ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। जिल्हा परिषद शाळा दर्जेदार होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे। शासनाच्या वतीनं शाळांचा विकास होत असला तरी त्यामध्ये शिक्षक, ग्रामस्थ, पालक यांचा समन्वय असल्यास शाळेचा दर्जा उत्तम राहील आणि चांगले विद्यार्थी घडतील, असं मत उद्योजक अजय घुले यांनी व्यक्त केलंय। मोरडेवाडी शाळेच्या बांधकामासाठी 51,905 रुपयांची देणगी दिल्याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं अजय घुले यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। मोरडेवाडी येथील शाळा बांधकामासाठी देणगीसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आलाय। यावेळी झालेल्या कार्यक्रमात उद्योजक अजय घुले बोलत होते। शाळा बांधकामासाठी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांनी 51,905 रुपयांची देणगी दिली आहे। माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी 51,000 रुपये देणगी दिली आहे। अशी अनेक मान्यवरांनी शाळा बांधकामासाठी मदत केली आहे। माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले, निवृत्ती निघोट, डॉक्टर रियाज इनामदार, डॉक्टर जीवन लोंढे, तसेच दत्तू मोरडे, बबनराव मोरडे, शिवाजी मोरडे, सुशीला मोरडे, कांताराम मोरडे, नारायण निघोट, विठ्ठल मोरडे, तसेच बाजीराव मोरडे, दिनेश मोरडे, संदीप मोरडे, समीर मोरडे, वरद इंडस्ट्रीज ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। व्यवस्थापन समिती सदस्य, महिला, पालक आणि पुरुष आणि शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शैलेंद्र चिखले आणि शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते। स्वप्नील जाधव, C24 तास, आंबेगाव। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।